नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये आता आयल्या आणि लक्ष्मीची मंगळागौरीची टीम तयार होते. हे बघून दिशा दामिनीला हाताशी पकडते आणि मला पण भाग घ्यायचा म्हणून पारूला कॅन्सल करते. पण लक्ष्मी म्हणते, अगं ही मंगळागौर आहे, तू पण राहू शकते आणि पारू पण. यामध्ये असं थोडीच आहे एवढ्या पाहिजे तेवढ्या पाहिजे, किती असू शकतात. दामिनी म्हणते, नाही पारू नाही खेळू शकत, ती नौकर आहे, ती आपल्यात कशी खेळेल. आयल्या म्हणते दामिनी, ती म्हणते नाही हा वहिनी, अजिबात नाही. अखेर पारूच म्हणते, राहू द्या दिव्याई, मी नाही खेळत. हे आदित्याला कळतं, त्याला खूप राग येतो. तो श्रीकांतला म्हणतो, ही कुठली पद्धत झाली, पारू नौकर म्हणून मंगळागौर खेळू शकत नाही. बाबा हे तुम्हाला पटतं का? आणि विशेष म्हणजे हे आईने मान्य केलं. श्रीकांत म्हणतो, आदित्य अरे समजून घे, तुझं आणि पारूचं लग्न झालं हे आईला कुठं माहिती आहे. हे जर माहिती असतं तर तिने असं केलं असतं का? आदित्य म्हणतो, मी आईशी बोलणार, आत्ताच्या आत्ता बोलणार. सगळ्यांची तयारी चालू असते. आदित्य म्हणतो, आई मला बोलायचं आहे तुझ्याशी. आईला म्हणते, आदित्य नंतर. तो म्हणतो, नाही मला आत्ताच बोलायचं आहे. ती म्हणते, ठीक आहे आले. ती आता आदित्यकडे जाते आणि म्हणते, आदित्य पटकन बोल काय ते. अरे तुला कळतंय ना, आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. पारू आदित्यकडे बोलत असते. आईला म्हणते, आदित्य अरे खरंच प्रॅक्टिस करायची, बोल पटकन. तेवढ्यात दामिनी पळत येते आणि तावातावण म्हणते, काय रे आदित्य, मला पारूविषयी बोलायचे, पारूविषयी बोलायचे. काय बोलायचं, एकदाच बोलून टाक. आदित्य शॉकून दामिनीकडे बघत असतो. जयंत जानूला खूप त्रास देतो, त्यामुळे जानूने कबूल केलेलं असतं, जयंत मी नाही नाचणार. पण सगळ्यांना बघून जयंतला खूप राग येत असतो. हे आदित्य आणि सिद्धू ओळखतात, कारण सगळ्या प्रॅक्टिस करत असताना जयंत काही ना काही खोड्या करतो. ते आता जयंतला बाजूला घेऊन सिद्धू म्हणतो, तुझा काय प्रॉब्लेम आहे? अरे घरातील सगळी आपली माणसं आहेत, तू का त्यांच्या जीवावर उठलास? जयंत म्हणतो, एक मिनिट, तोंडालेन ते बोलू नका, मी असं का करेल? सिद्धू म्हणतो, ते आम्ही नाही सांगू शकत. तेवढेच जानू येते. आदित्य आणि सिद्धू तिच्याकडे बघतात. ती आता खुणवते, त्याला काही बोलू नका, प्लीज प्लीज करत हात जोडते. प्रीतम आणि हरीश सिंचनाच्या घरी जातात. प्रीतम म्हणतो, सिंचना तू एकदा हरीशला माफ कर ना, अगं तो तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हरीश सिंचनाला म्हणतो, आपल्या घरी चल ना. आजी ओरडते, कुठलं घर, कुणाचं घर, तुमच्या डोक्यावर छप्पर तरी आहे का? आता हरीश प्रीतमकडे बघायला लागतो आणि प्रीतम हरीशकडे. आता दोघं पण उभा राहतात. आजी म्हणते, चला निघा. पण रेणुका आणि सिंचनाला काहीतरी वाटत असतं. आता सगळ्यांची प्रॅक्टिस होते आणि येतो तो दिवस. सगळेच आता देवासमोर उभा असतात. लक्ष्मी म्हणते, देवा ही लढाई जिंकण्याची शक्ती दे. तेवढे सिद्धू नारळ फोडतो. दामिनी मोठ्याने ओरडायला लागते, अपशकुन झाला अपशकुन. श्रीनिवास म्हणतो, खरं तर आपल्यासाठी पद्मावती अपशकुन आहे. दामिनी म्हणते, अहो नारळ खराब निघालं. आरती म्हणते, खराब नाही, पावलंय ते. दामिनी दिशा अडवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण सगळेच बाहेर पडतात. आता दिशा पद्माला फोन करते आणि म्हणते, एवढं सगळं होऊन पण आम्ही घराबाहेर पडतोच आहे. ती म्हणते, घराबाहेर पडलात, खेळलात आणि जिंकलात, असं तर होत नाही ना. दिशा म्हणते, उगाचच तुम्ही सगळ्यांना हलक्यात घेऊ नका. पद्मा म्हणते, तू आता बघच, चक्कीत कशी जाळ काढते ही पद्मावती. तुम्हाला काय वाटतं, सगळ्या मिळून ह्या पद्मावतीचा नक्कीच माज उतरवणार का? आणि एनिवेज पारू खेळणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.